खरं सांगा साहेब, परवा पूर बघितला का? खरं सांगा साहेब, परवा पूर बघितला का? शेतकऱ्याचा उघडा काळा ऊर बघितला का? बघितलं का पाणी कुठून कुठून कसं घरात गेलं आणि दावणीला बांधलेलं जनावर दावणीतच कसं मेलं? हो, बघितलं आम्ही पण तुम्हाला दुःख किती कसं झालं. बघितलं आम्ही पण तुम्हाला दुःख किती कसं झालं आणि परिस्थिती बघून तुमचं मन भरून आलं. पण आता सांगा साहेब, तुम्ही पुढे काय करणार? आता सांगा साहेब, तुम्ही पुढे काय करणार? आणि तुम्हीच सांगा, बळीराजाचं घर कसं भरणार? ज्या घराचं कष्टात त्यानं गोकुळ केलं होतं, ज्या घरात कष्टाचं त्यानं गोकुळ केलं होतं, त्याच घरात घाण पाणी ठाण मारून होतं. कर्ज काढून पोराची त्यानं फी भरली असणार, आज त्याच कर्जाची नोटीस त्याच्या दारावरती असणार. कुजक्या पिकानं कर्जाचा हप्ते कसं बरं तो फेडणार? कुजक्या पिकांना कर्जाचा हप्ते कसं बरं तो फेडणार? आणि तुम्हीच सांगा, बळीराजाचं घर कसं भरणार? चिखलातूनच ज्याचा गोड संसार फुलत गेला, चिखलातूनच ज्याचा गोड संसार फुलत गेला, चिखलच त्याच्या संसारावर काळ बनून आला. भिंतीवरच्या गोड आठवणी पुसून गेल्या असणार, भिंतीवरच्या गोड आठवणी पुसून गेल्या असणार आणि साठवलेल्या पैशाचाही चिखल झाला असणार. आता एकटा सांगा, भिंत घराची कशी उभी करणार? आता एकटा सांगा, भिंत घराची कशी उभी करणार? आणि तुम्हीच सांगा, बळीराजाचं घर कसं भरणार? काय करायचं त्यानं ज्याच्या पोरीचं लग्न होतं? काय करायचं त्यानं ज्याच्या पोरीचं लग्न होतं आणि